गेल्या एका महिन्यापासून या ठिकाणी पावसाने दांडी मारलेली आहे आणि अक्षरशः शेतकऱ्याच्या या ठिकाणी पिकं सुकायला लागलेले आहे. आपण सध्या एक मोताळा तालुक्यातील एका शेतामध्ये आलेलो आहे. अक्षरशः हे सोयाबीनचं पीक आहे आणि इथलं जे पाहता आपण हे सध्या सोयाबीन सुकायला सुरुवात झालेली आहे. इथले जे फुलं सुद्धा आहे हे सुद्धा या ठिकाणी गळायला सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर हे संपूर्ण पीक आता सुकायला सुरुवात झाली. जर पाणी नाही आलं तर हे पीक पूर्णपणे या ठिकाणी सुकून जाणार आहे आणि शेतकऱ्याचं या ठिकाणी लाखोचं नुकसान होणार आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहे, पण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. नेमकं काय मागणी आहे शेतकऱ्यांच्या, काय व्यथा आहे. दरवर्षी या ठिकाणी काही ना काही शेतकऱ्यावरती संकट येत असतात. यावेळी आता कोरडा दुष्काळ पडणार आहे का अशी सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याला भीती वाटत आहे. आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल मला नेमकं? पाहिलं तर यावर्षी मान्सून चांगली साथ दिलेली होती, पण मागील 20-25 दिवस झाले पावसानं दांडी मारलेली आहे. आणि सांगायचं म्हटलं तर आता हे पिकं तुम्ही पाहू शकता. या पिकाला पाहून असं वाटते की शेतकऱ्याच्या हातात, तर मला तरी नाही वाटत की काही लागणार आहे. खर्च पण पडणार नाही असं परिस्थिती झालेली आहे. सरकारकडे आमची हे मागणी आहे की तुम्ही हे जे शेताचे हे पंचनामे त्वरित सुरू करावे व शेतकऱ्याला दिलासा मिळेल अशी तरतूद त्यांनी करावी, अशी आमची मनापासून इच्छा आहे. बाकी नक्कीच या ठिकाणी पाहिलं की शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खर्च करतो आणि त्याला उत्पन्न सुद्धा या ठिकाणी कमी होते. या वर्षी उत्पन्न होणारच नाही अशी सुद्धा या ठिकाणी परिस्थिती सध्या पाहायला मिळते. आपल्यासोबत शेतकरी या ठिकाणी खतं पाहिलं, बियाणं पाहिलं, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महागाई झालेली आहे आणि त्यातच आता शेतकऱ्याला अशी परिस्थिती निर्माण झाली. काय भावना आहे नेमकं तुमच्या आता? यंदाच्या या मान्सूनमध्ये अत्यंत चांगली परिस्थिती पहिल्या काही दिवसांमध्ये होती. शेतकऱ्यांसाठी चांगला पाऊस झाला, पीक पाणी मार्गी लागलं, पेरण्या व्यवस्थित झाल्या होत्या. मात्र आता 20-25 दिवस झाले पावसाचा थेंब या परिसरात पडलेला नाही आहे आणि शेतकरी आपल्या जोईचं काही जमापुंजी जी काही होती त्याची सर्व लागत करून शेतकरी आज पावसाची वाट पाहत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मायबाप सरकारनं हा विषय कुठेतरी गांभीर्यानं घेतला पाहिजे. आज तुम्ही पाहू शकता या शेतामध्ये की आज सगळे पिकं सुकत आहे आणि कोणतंच उत्पन्न हातात येईल अशी अजिबात शाश्वती आता सध्याच्या परिस्थितीत राहिलेली नाही. आमची शासनाकडे कडकडीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या सर्व विषयाची दखल घेऊन पंचनामे करून सध्या शेतकऱ्याला सद्य परिस्थितीत काय मदत करता येईल याच्यावर अतिशय सकारात्मक बाजूने विचार करून शेतकऱ्यांपर्यंत थेट मदत पोहोचवण्याची आज खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे. शेतकरी आज हवालदिल झालेला आहे आणि आज शेतकरी आभाळाकडे पाहत आहे की केव्हा पाणी पडतो आणि केव्हा या पिकाला कुठेतरी जीवनदान भेटेल. परंतु आज दिवसेंदिवस परिस्थिती पिकांची खराब होत चाललेली आहे. नक्कीच आणखी काही शेतकरी आपल्यासोबत. काय सांगाल मला काका, काय परिस्थिती आहे आता सध्या? पाऊसच पडून असेल, पाऊसच नाही पडू आला. हे पिकं सगळे सुकली. काय ना काही विनंती करून आम्हाला मदत म्हणून द्यावा. नक्कीच पाहिलं की या ठिकाणी गेल्या 3-4 दिवसापासून आभाळ येतंय, मात्र शेतकरी या ठिकाणी आभाळाकडे पाहतो, मात्र अद्यापही या ठिकाणी पाऊस पडत नाही. त्यामुळे पिकांची या ठिकाणी अक्षरशः सुकायला लागलेले आहे आणि शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की या ठिकाणी जे सुकलेली पीक आहे याचे पंचनामे करावे अशी मागणी आता शेतकऱ्यांची जोर धरू लागलेली आहे. शिवाजी मामनकर, प्राईम टाइम, महाराष्ट्र, बुलढाणा.